झी 24 तास एक पाऊल पुढे। निश्चित विश्वंभर चौधरी, मी आपल्याकडे येतो। या सगळ्या निर्णयाकडे आपण कसं बघता? खरं तर कायदे मंडळानं बरेचसे कायदे करायचे असतात। कायदे मंडळाकडून आपण अपेक्षा ठेवून असली पाहिजे की गुन्हेगारीकरण राजकारणाचं रोखलं जाईल, पण तसं होताना दिसत नाहीये। राजकारणामधल्या गुन्हेगारीकरणाला एक प्रकारची प्रतिष्ठा प्राप्त होते आणि गुन्हेगारांचं अगदी शेवटचं एम तेच असतं, मला आमदार व्हायचं, मला खासदार व्हायचं, आणि लोकही निवडून देत आहेत या सगळ्या गुन्हेगारांना, असं दिसतंय आपल्याला। सगळं या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत, पण या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता? नाही, एक तर आता माझे मित्र असीम सरोदे ज्याप्रमाणे म्हणाले त्याप्रमाणे जर अल्ट्रा व्हायरस असेल, म्हणजे समजा घटनेला छेद देणारा एखादा कायदा आला असेल किंवा कायद्याला छेद देणारा एखादं कलम त्यात असेल, तर त्याच्यात आपली न्यायसंस्था हस्तक्षेप करून ते काढून टाकू शकते, म्हणजे तशा डायरेक्टिव्ह देऊ शकते। त्या कोर्टाने आपल्या ते केलेलं आहे। दुसरं म्हणजे मला फक्त एक मुद्दा सांगायचा आहे, त्याच्यावरती माझे मित्र पुन्हा असीम सरोदे पुढच्या याच्यात प्रकाश टाकतीलच, परंतु फली नरिमन यांनी युक्तिवाद असा केला की हे डिस्क्रिमिनेटरी आहे। ते अशा अर्थाने डिस्क्रिमिनेटरी किंवा भेदभाव करणार आहे की जो निवडून यायला जातो, म्हणजे जो उमेदवारी अर्ज भरतो, त्याच्यासाठी तर बऱ्याच प्रकारच्या कडक गोष्टी आहेत, त्याला इतकी वर्षाची शिक्षा झाली तर काही करता येत नाही वगैरे, पण जर तो निवडून आला मग त्यांनी गुन्हा केला, हे थोडंसं चमत्कारिक आहे की निवडून आला आणि मग गुन्हा केला तर मग मात्र त्याची खासदारकी आमदारकी शाबूत राहते। तर याच्यावरती सुप्रीम कोर्टने त्यांच्या निर्णयामध्ये खूप चांगला निर्णय घेतला तो, आणि सुप्रीम कोर्टने सांगितलं की असं डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही। त्यामुळे देशात जर आता ही चर्चा होत असेल की शेवटी सर्वोच्च न्यायालय सर्वश्रेष्ठ आहे कारण संसदेला काहीच किंमत नाही का, तर त्या चर्चेत अर्थ नाही। त्याचं कारण ते वेव्हिंग अशा प्रकारे की कुठलीच एक संस्था सर्वोच्च होऊ शकत नाही, आणि म्हणून चेक अँड बॅलन्सेस या पद्धतीने आपली राज्यघटना जाते। आता प्रश्न असा आहे की ही वेळ सुप्रीम कोर्टवर का आली, हा जो आपला अजित महत्वाचा मुद्दा आहे त्याच्याकडे आपण येऊ। की तुम्ही म्हणलात की कायदे मंडळ काम करत नाहीत, हा 1952चा कायदा आहे, त्याच्यानंतर लोकांच्या योग्य अशा अनेक सुधारणा घडणं गरजेचं होतं, त्या झाल्या नाही। मी फक्त आपल्याला अगदी सुरुवातीचं 1-2 मिनिटं अधिक घेऊन मी आपल्याला काही स्टॅटिस्टिक्स सांगणार आहे, त्याचं गांभीर्य सांगणार आहे। एक फक्त सांगतो मी उदाहरण दाखल की उत्तर प्रदेशमध्ये बिकापूर नावाचा एक मतदारसंघ आहे, आणि तिथे समाजवादी पार्टीचे एक आमदार आहेत मित्रसेन यादव या नावाचे, यांच्यावर 36 गुन्हे नोंदवलेले आहेत। ते सतत निवडून येतात, 36 गुन्हे नोंदवलेले आहेत, आणि त्यातल्या 18 मर्डरच्या केसेस आहेत, खुनाच्या केसेस आहेत। तर मग 18 खून करणारा मनुष्य हा विधिमंडळात बसून कायदे करतो लोकांचे, हे म्हणजे रसातळाला लोकशाही गेली याचंच लक्षण होतं। म्हणून आणि मी हेही सांगतो की राजकीय पक्ष ह्या सुधारणा करणार नाहीत। त्याचं कारण असं की त्यांना जे उमेदवार मिळतात ते त्यांना असेच हवे असतात, त्यांची एकच व्याख्या आहे निवडून येण्याची क्षमता, आणि त्या निवडून येण्याच्या क्षमतेमुळे आज जे काही परिस्थिती आहे, उत्तर प्रदेश एकटा जरी आपण उदाहरण घेतलं सगळ्यात मोठा जिल्हा म्हणून, तर 403 पैकी 189 क्रिमिनल आमदार तिथे बसलेले आहेत, ज्यांच्यावरती गुन्हे म्हणजे अगदी गंभीर स्वरूपाचे आहेत, खंडणी, चोऱ्या, बळजबरीचा दरोडा, खून यासाठीचे गुन्हे आहेत। त्यात मी फक्त पक्षीय एक स्टॅटिस्टिक्स आपल्याला देतो, त्याच्यात 189 मध्ये समाजवादी पक्षाचे 111 आहेत, बसपाचे 29 आहेत, भाजपाचे 25 आहेत, काँग्रेसचे 13 आहेत, आणि 11 अपक्ष आहेत। म्हणजे एक उदाहरण पुरेसे आहे की सर्व पक्षीय ही लागण आहे, यातून कुठलाही पक्ष सुटलेला नाही, आणि म्हणून याचा विचार पक्ष करतील कसा, ते जर त्याचे बेनिफिशियरी आहेत, त्याचा जर त्यांना फायदा मिळणार आहे, तर हे साहजिकच आहे की ते अशा प्रकारचं घेणार नाहीत। एक फक्त शेवटचा आकडा सांगतो की 2004 साली आपल्या संसदेमध्ये 183 खासदार असे होते ज्यांच्यावर छोटे मोठे का होईना आरोप होते, कुठले तरी निश्चित झालेले आरोप होते, आणि ते आरोप म्हणजे आंदोलनातली अटक वगैरे असे नाही, तर ते गुन्हेगारी स्वरूपाचे, थोड्या छोट्या किंवा मोठ्या स्वरूपाचे अशा प्रकारचे। 2009 साली ही संख्या 222 झालेली आहे। तर आपली राजकीय व्यवस्था ही संख्या 545 होईपर्यंत वाट बघत बसणार आहे का? आणि मग राजकीय व्यवस्था जर काहीच करणार नसेल, मतलबाने डोळे झाकून घेणार असेल, आणि एकीकडे म्हणणार असेल की चांगल्या लोकांनी राजकारणात यावं, दुसरीकडे वाईट लोकांना राजकारणात प्रोत्साहित करत असेल, तर मग देशाच्या सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक आहे। हे मी म्हणत नाही, जगभरातल्या बहुतेक मोठ्या दैनिकांनी याची नोंद घ्यावी, इतका हा ऐतिहासिक निर्णय। म्हणून सुप्रीम कोर्टाचं आपण खरं म्हणजे भारतातल्या लोकांनी सुप्रीम कोर्टाचं अभिनंदन केलं पाहिजे, आभारही मानले पाहिजे। अगदी चौधरी सर, आणि खरं तर म्हणजे मला थेट सांगावं असं वाटतं की आज कार्यक्रमाला बोलवताना सुद्धा आपले खासदार बोलवायचे तर कोणावरती काही गुन्हा नाही ना किंवा गंभीर गुन्हा नाही ना, याचा शोध नक्कीच घ्यावा लागला। आणि जे मित्रसेन यादवांचं उदाहरण तुम्ही दिलं ते खरोखर धक्कादायक आहे। आपल्याबरोबर आता बडोद्याच्या स्टुडिओमधून काँग्रेसचे माजी खासदार सत्यजित सिन्हाजी गायकवाड आहेत, आपण त्यांच्याकडे थेट जाऊयात। गायकवाड साहेब, खरं तर सगळ्यात आधी सांगा, काँग्रेसनं अत्यंत सावध प्रतिक्रिया सगळ्यावरती दिली। आपण आता विश्वंभर चौधरींना ऐकलं असेल, खरोखर निवडून येण्याचा निकष या एकाच पातळीवरती तिकीट दिली जातात, हे अगदी खरं आहे। राजकीय पक्ष आता तरी या सगळ्याला गांभीर्याने घेणार का? पहिले काँग्रेसची यावरती प्रतिक्रिया काय ते सांगा। काँग्रेस पक्षाची पहिल्यापासून प्रतिक्रिया फार सरळ आहे। काँग्रेस पक्षाने कायम
राजकारणात गुन्हेखोरींना कधीही श्रेय दिलेलं नाही. गुन्हेखोरींना कधीही काँग्रेसनी प्राचार्य दिलेलं नाही. आणि काँग्रेसची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की जे गुन्हेगार आहेत त्यांनी राजकारणातून लांब राहावं. आज सुप्रीम कोर्टचा जो निर्णय आहे अतिशय उत्तम निर्णय आहे. ह्याच्यात 2-3 बाबत आहे ज्याच्यावर भरपूर लोकांचे प्रतिक्रिया आहेत. पण मी असं मानतो की एखाद्याला 2 वर्षाच्या खालची शिक्षा का 2 वर्षाची शिक्षा का 6 महिन्याची शिक्षा ह्याच्यात डिस्क्रिमिनेशन का आहे ह्याचं उत्तर मला अजून कोण देऊ नाही राहिलं. 2 वर्षाची शिक्षा आणि 2 वर्षाच्या वरची शिक्षा ह्याच्यात डिस्क्रिमिनेशन का आहे तर सिव्हिल केसेस आणि क्रिमिनल केसेसमध्ये ह्याच्यात डिस्क्रिपन्सीज काढून टाकायला पाहिजे. सिव्हिल केसेस शुड बी ट्रीटेड डिफरंटली. त्यांना वेगळ्या प्रकारे त्यांना ट्रीट केलं पाहिजे. क्रिमिनल केसेस वेगळ्या प्रमाणे ट्रीट केलं पाहिजे. आणि मी म्हणतो की पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट आहे, रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल्स ॲक्ट आहे. आज एका ठिकाणी 7,000 लोकप्रतिनिधी आहे आणि दुसऱ्या ठिकाणी 125 कोटी लोक आहेत. तुम्ही कोणाचं समाधान करणार, लोकांचं का हे 6,000 लोकांचं? आणि मी एवढं म्हणतो की एखाद्या ट्रायल कोर्टमध्ये एखाद्या कन्व्हिक्टला ही मे बी MP, MLA, जिल्हा परिषद मेंबर और पंचायतचा मेंबर, जर त्याला ट्रायल कोर्टनी संपूर्ण चार्जशीट पोलिसांनी फाईल केल्यानंतर प्रिमा फेसी एव्हिडन्स त्याच्यासमोर एस्टॅब्लिश झाल्यानंतर तुम्ही त्याला 3 महिन्याची मोहलत देता की तू हायकोर्टमध्ये जाऊन अपील कर आणि म्हणजे तुम्ही तुमची रिप्रेझेंटेटिव्ह प्रोटेक्ट करा, प्रतिनिधित्व प्रोटेक्ट करा. हे अतिशय म्हणजे युजलेस कायदा होता. हा सुप्रीम कोर्टने काढलेला आहे आणि मला असं वाटतं की जे काही सुप्रीम कोर्टचा निर्णय डिक्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्ससाठी अतिशय उत्तम निर्णय. ह्याच्यात थोडेसे तरतूद करायला पाहिजे की बाबा कोणी माझ्यावर खोटी FIR केली आणि जर मला अटक केली आणि मग त्याच्यावरनं मी रिप्रेझेंटेटिव्ह करू शकत नाही, हे अतिशय चुकीची बाब आहे. 2009च्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी माझ्यावर इलेक्शनच्या 4 दिवस अगोदर किडनॅपिंगची केस दाखल केली. आज मी अँटिसिपेटरी बेलवर बाहेर आहे. माझ्याबरोबर इलेक्शन कमिशनची मशिनरी असती, माझ्याबरोबर पोलीस प्रोटेक्शन असतं आणि एका लोकल TV चॅनलच्या प्रतिनिधीला मी किडनॅप केलं अशी माझ्यावर खोटे आरोप लावून माझ्यावर केस केली गेली. आज मी अँटिसिपेटरी बेलवर बाहेर आहे, ती केस चालू आहे, कोर्ट निर्णय घेत नाही. तर अशा केसेस, अशा खोट्या आरोपांवर पण सुप्रीम कोर्टनी आणि लोकांनी आणि कॉन्स्टिट्यूशनलच्या एक्सपर्ट कमिटीने ह्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे की हा जो कायदा आणि सुप्रीम कोर्टनी आर्टिकल 8(3) आणि 8(4) ही नाबूद केलेली आहे, ही अतिशय योग्य आहे. कारण की एखाद्याला ट्रायल कोर्ट का सेशन कोर्टनी सजा केल्यानंतर त्याचं रिप्रेझेंटेटिव्ह तुम्ही वाचवता बिकॉज ही गोज इन अ हायर कोर्ट इज ॲब्सोल्युटली रॉंग प्रोटेक्शन. हे निघून जायला पाहिजे. पण कायद्यामध्ये तरतूद अशी करायला पाहिजे की कोणी पण पॉलिटिकल आढावा घेऊन का व्यक्तिगत द्वेषभाव घेऊन कोणी पण खोटी केस प्लांट करून त्याच्यावर FIR होऊन त्याला अटक झाल्यावर त्याला रिप्रेझेंटेटिव्हनेस त्याचं रद्द झालं पाहिजे. हा कायदा निघून जायला पाहिजे. ॲम्बिग्विटी ज्या आहेत त्या काढून टाकायला पाहिजे. झी 24 तास एक पाऊल पुढे.